भारत पाकिस्तान तणावादरम्यान उद्या सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिलच्या सूचना, हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, ब्लॅकआउटचीही रिहर्सल होणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बैठकांचा सपाटा. गृहसचिव गोविंद मोहन, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा. लष्करी कारवाई हा तोडगा नाही, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरस यांचं मत. भारत आणि पाकिस्तानला लष्करी संघर्ष टाळण्याचा सल्ला. दहशतवादाविरोधातल्या लढ्यामध्ये रशिया भारतासोबत, पुतिन यांची फोनवरून मोदींना ग्वाही. तर स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ चीननं अखेर रंग दाखवलेच. राहुल गांधी आज हरियाणाच्या कर्नालला जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्क सोबत संवाद. विकसित भारताविषयी विजन मांडणार. आज रात्री 8 वाजता इंडिया ॲट 2047 शिखर परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात कॅबिनेट. चौंडीमध्ये जय्यत तयार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. नव्या सीबीआयच्या संचालकांच्या निवडीसाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक. पवित्र अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.